नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या विजयदुर्ग मालिकेतील नव्या भागामध्ये मी आपणा सर्व इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो. आज आपण विजयदुर्ग किल्ल्याजवळ असणाऱ्या एका अपरिचित प्रेरणास्थानाला भेट देण्यासाठी जाणार आहोत. मागील भागात आपण सरखेल संभाजी आंग्रे ह्या सागरावरील वाघाची समाधी पाहिली व त्यांना मानवंदना देऊन त्यांच्या पराक्रमाचे स्मरण केले. या भागात आपण आंग्रे घराण्यानंतर विजयदुर्ग किल्ला ज्या धुळप घराण्याकडे आला त्यापैकी काही सरदारांच्या समाधी पाहायला आलो आहोत. धुळपांचे हे सागरी वीरांचे घराणे मराठ्यांच्या इतिहासात फारसे प्रसिद्ध नाही. रुद्राची धुळप, जानराव धुळप, आनंदराव धुळप ही नावे बऱ्याच वेळा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना देखील माहीत नसतात. त्यामुळे सामान्य जनांची तर बातच सोडा. पण ह्या वीरांनी 1760 सालापासून ते 1800 अंत मराठा नौदलाचा भगवा अरबी सागरावर फडकत ठेवला होता. आज मात्र हा पराक्रम आठवून त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी फारच थोड्या इतिहास प्रेमींची पावले या समाध्यांपर्यंत वळतात. मराठी जनांचे दुर्दैव असे की या समाधी संकुलापैकी नक्की कोणती समाधी कोणत्या वीराची आहे हे देखील आपल्याला ठाऊक नाही. विजयदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचलो की एक मार्ग डाव्या हाताला वळतो. किल्ल्यात जाण्याऐवजी या मार्गाने 5-6 मिनिटे पुढे चालत गेल्यास आपण विजयदुर्ग गावच्या रमणीय सागर किनाऱ्याकडे पोहोचतो. या किनाऱ्यावरच आपल्याला धुळप सरदारांच्या या 3 समाध्या पाहायला मिळतात. या समाधी संकुलात 2 मोठ्या व एक लहानशी समाधी आहे. मित्रांनो, जेव्हा आपण विजयदुर्ग किल्ला बघतो तेव्हा मी नेहमी सांगतो प्रत्येक किल्ल्याच्या एपिसोडमध्ये, त्याप्रमाणे मी ह्या एपिसोडमध्ये सुद्धा मला एका वेगळ्या स्थळी घेऊन आलेलो आहे. किल्ल्याच्या आसपासमध्ये खूप सारी ऐतिहासिक स्थळं असतात, तिथे सुद्धा इतिहासप्रेमींनी भेट देणं फारच गरजेचं आहे. आता आपण इथे या 2 छोट्याशा देवळ्या बघतोय. या देवळ्या पण मराठ्यांच्या इतिहासातल्या एका पराक्रमाची गाथा सांगत येथे आपल्या अस्तित्व दर्शनासाठी उपलब्ध आहे. ह्या देवळ्या म्हणजे मराठ्यांचे प्रख्यात आरमारी सरदार ॲडमिरल धुळप यांच्या घराण्यातल्या शूरवीरांच्या छत्र्या आहेत. समाधी छत्री म्हणजे जेव्हा कुठलाही मराठा वीर किंवा सरदार घराण्यातला किंवा राजघराण्यातला पुरुष मृत्युमुखी पडतो तेव्हा त्यांचा अंतिम संस्कार या ठिकाणी केलेला असतो. आणि जेव्हा त्याचा अंतिम संस्कार त्यांच्या रक्षा ज्या असतात, अस्थिकलश जो असतो तो येथेच आतमध्ये समाधीस्थळी पुरलेला असतो. आणि त्याची आठवण आणि त्याच्या पराक्रमाची गाथा त्याच्या सन्मानासाठी अशा छत्र्या उभारल्या जातात. जेव्हा क्षत्रिय मराठा वीर मृत्युमुखी पडतो आणि स्वर्गवासी होतो तेव्हा त्याचं प्रतीक म्हणून अशा देवळ्यांच्या मध्ये शिवलिंगाची रचना केलेली असते. एखादा ब्राह्मणवीर जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्यांच्या समाधी स्थळावर विष्णूची 2 पावलं त्याचं विष्णू म्हणजे ब्राह्मणात्मक प्रतीक म्हणून तेथे त्याची रचना केलेली असते. त्यामुळे एखाद्या समाधीमध्ये शिवलिंग आहे की विष्णुपद आहे याच्यावरून आपल्याला ही समाधी कोणाची आहे याचा अंदाज बांधता येतो. सुदैवाने ही या समाध्या धुळप सरदारांच्या असल्याच्या अधिकृत ऐतिहासिक नोंदी उपलब्ध असल्यामुळे आपण खात्रीशीर सांगू शकतो की ह्या समाध्या आनंदराव धुळप ह्या प्रख्यात आरमारी सरखेल सरदारांच्या आहेत. या संकुलाला सध्या आनंदराव धुळपांची समाधी म्हणून ओळखले जाते. सर्व समाध्यांच्या दगडी चिरेबंदी चौथऱ्यावर देवळ्यांचे बांधकाम केलेले आहे. या देवळ्यांची रचना एकसारखी नसून प्रांगणातील उत्तरेच्या पहिल्या मोठ्या देवळीचे छतावर अर्धवक्र घुमट पाहायला मिळतो, ज्यावर वडाच्या अथवा पिंपळाच्या झाडाने मूळ धरले होते. ते हल्लीच काढण्यात येऊन समाधीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. दुसऱ्या थोड्याशा मागे असलेल्या दक्षिणेच्या दिशेला असणाऱ्या समाधीच्या घुमटाची रचना गोलाकार असून आतील खोलीमध्ये आपण पवित्र शिवलिंग देखील पाहू शकतो. या समाधी समोरच आपल्याला पाण्याच्या लहानशा कुंडाची रचना केलेली पाहायला मिळते. तेथून नजर परत समुद्राच्या दिशेने वळवली असता तिसरी लहानशी देवळी आपले लक्ष वेधून घेते. याही देवळीत कदाचित शिवलिंग असावे, पण आता तेथे बराच दगडांचा राडारोडा पडलेला आढळतो. या देवळीला वैशिष्ट्यपूर्ण असा पिरॅमिडच्या आकाराचा त्रिकोणी घुमट पाहायला मिळतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्की कोणती समाधी कोणत्या वीराची आहे हे समजून येत नाही.
प्रत्येकाचे बांधकाम कधी झाले याची कुठेही नोंद मिळत नाही. धुळप घराण्याचा इतिहास मराठेशाहीच्या कालखंडात शोधायला गेल्यास आश्चर्यकारक माहिती मिळते. धुळपांचे मूळ आडनाव मोरे होते, जे जावळीच्या मोरे कुळापैकी एक होते, ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव केला होता. श्री गोपाळ दळवी लिखित मराठा कुळांचा इतिहास या पुस्तकातून धुळपांच्या पूर्वे इतिहासाची ही माहिती समजते. मोऱ्यांच्या 9व्या पिढीतील चंद्ररावाचा शिवरायांनी पराभव केला, तेव्हा त्यांच्या कुळातील चुलते वंशज प्राणभयाने परागंद झाले. बऱ्याच चुलत शाखातील मोरे मंडळींनी आपापली आडनावे देखील बदलून टाकली. त्याचपैकी सिदोजी मोरे हे कोकणात धावडे बंदर आणि मग गावशा बंदर आणि तेथून ध्रुव मंडळ या ठिकाणी स्थलांतरित झाले व ध्रुव मंडळ या नावावरून त्यांनी धुळप आडनाव स्वीकारले अशी कथा आपल्याला समजते. पुढे सिदोजीराव, त्यांचा मुलगा कृष्णाजीराव, त्यांचा तिसरी पिढी हरजीराव आणि रुद्राजीराव यांच्या नंतर चौथ्या पिढीमध्ये असलेले कृष्णाजी, रुद्राजी, जानराव आणि भगवंतराव असे धुळप कुटुंब मराठा आरमाराच्या सेवेत आले आणि मराठ्यांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू होऊन त्यांनी आपला पराक्रम या भूमातेला अर्पण केला. यापैकी रुद्राजीराव धुळप हे कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी फौजेत मोठे नावाजलेले सरदार झाले. 1756 साली दुर्दैवाने मराठ्यांच्या आपापसातील कलहामुळे पेशव्यांनी टोपीकर इंग्रजांची मदत घेऊन तुळाजी आंग्रे यांच्या विरुद्ध युद्ध करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. तेव्हा मराठा आरमाराची जबाबदारी कोणाकडे होती याचा निश्चित उल्लेख मिळत नाही. 1761-62 पासून मात्र पेशव्यांनी धुळप कुटुंबातील रुद्राजीराव धुळपांना सुभेदार निस्बत आरमार हा खिताब देऊन आरमाराचे अधिकार त्यांच्याकडे सोपवले. 1764 पासून आनंदराव धुळप या रुद्राजी धुळपांच्या ज्येष्ठ पुत्राकडे सुभेदार पदाची धुरा आली. मित्रांनो, आनंदराव धुळपांच्या या समाधीस्थळी आता आपण माधवराव पेशव्यांनी जी एक आरमाराची नियमावली 1763 साली तयार करून आनंदराव धुळपांना पाठवली होती ती मी आता येथे वाचून दाखवतो. कारण आनंदराव धुळपांच्या या समाधीस्थळी त्या काळी आरमाराची नियम कसे असायचे हे सांगणं फारच संयुक्तिक ठरेल. तर कलम 1, दरवर्षी वार्षिक भरती जास्तीत जास्त 2000 सैनिकांची करावी. कलम 2, वार्षिक कामे तपासून बक्षिसी अदा करावी. कलम 3, केवळ अनुभवी व्यक्तीस कामी घ्यावे. नवख्यास कमी पगार द्यावा. वर्षाअखेरीस पूर्ण हिशोब सरसुभेचे कचेरीत जमा करावा. 4, सामुद्रिक ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य द्यावे. कलम 5, नवीन भरतीच्या माणूस बळाची त्यांच्या नकळत नोंद ठेवून चौकशी करावी. म्हणजे आज जसं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मेंटेन केला जातो तसंच हे कलम आहे. कलम 6, गोदामाच्या धारकऱ्यांनी धान्याची रोज नोंद ठेवून त्यावर दिवाणाची सही घ्यावी. 7, माहितगार लोकांनाच बंदरावर रखवालदारी द्यावी. कलम 8, आरमाराची रोज हजेरी घ्यावी. कलम 9, हजेरी पट ठेवून अंगठ्याच्या निशाण्या घ्याव्या. कलम 10, खलासी पगार रोख व जिन्सी वेळेत द्यावा. कलम 11, जहाजावर सरकारातून वापरलेल्या मालाची नोंद फडणवीसांनी तांडेलाच्या साक्षीने करावी. आरमारी मोहिमेत वापरलेल्या जाया झालेल्या मालाचे आकलन करून यादी फडणीस सरतांडेलाचे साक्षीस करून समाधान करावी. कलम 12, जहाजे विकू नये. त्यांचे सामान हमेशा दुसऱ्यावर वापरावे. कलम 13, सर्व धारकरी कारकुनांनी चोख काम करून एकनिष्ठ राहावे. अशा रीतीने ही 13 कलमी आरमाराची 1763 सालची यादी होती. 1764 साली सरदार आनंदराव धुळप यांना सुभेदार निस्बत सुभा आरमार म्हणून मुखत्यारी मिळाल्यावर त्यांचे वार्षिक वेतन 1186 रुपये नफत आणि 16.5 मण धान्य जिन्सी इतके होते. पुण्याच्या पेशवे दफ्तरात देखील आपल्याला मराठा आरमारासंबंधी बऱ्याचशा नोंदी सापडतात. त्यापैकीच एक झडती ताळेबंद सुभा आरमार येथे आनंदरावांच्या समाधीजवळ मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा पुढील प्रमाणे:
झडती ताळेबंद, सुभा आरमार, मुक्त्यार आनंदराव धुळप, सितान मयावालफ, सुहूर सन 1164, इसवी सन 1763. विजयदुर्ग बंदरातील आरमाराची गणती: एकूण 8 बुराब, 21 गलबत, 6 महागीर, 11 मचवे, फिरंगियांची जळचरांची जप्त केलेली 9 जहाजे, एकूण 55 जहाजांची विजयदुर्ग आरमाराची तुकडी असे. त्यापैकी 8 बुराबांची गणती पुढील प्रमाणे: 3 डोलकाट्यांची जहाजे म्हणजेच पाल अशी 3 जहाजे दत्तप्रसाद, सवाई आणि आनंदी प्रसाद, 2 डोलकाट्यांची जहाजे म्हणजे गुर्राब ही 5 जहाजे होती. त्यांची नावं शिवप्रसाद, साहेब सदर, रामप्रसाद, गणेश प्रसाद आणि लक्ष्मी. अशा रीतीने आनंदराव धुळपांच्या हाताखाली विजयदुर्गाच्या मराठा आरमाराच्या तुकडीची गणती देखील आपल्याला पेशवे दप्तरात पाहायला मिळते. आनंदराव धुळपांच्या सोबत बाबूराव धुळप, अप्पाजी धुळप, लक्ष्मणराव धुळप, जानराव धुळप, हरबाजी धुळप अशा धुळप घराण्यातील चुलत शाखांमधील भावांनी एकोप्याने आनंदरावांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराचा भगवा अरबी सागरात अभिमानाने फडकावला. माधवराव पेशव्यांच्या काळातील हैदर अलीच्या विरोधात समुद्रमार्गे कर्नाटकातील होनावर बंदरावर स्वारी करून हैदर अलीच्या फौजांना जेरीस आणले. गोवेकर फिरंगी, डच आणि इंग्रज या जळचर सत्तांसोबत कित्येकदा लढाया करून समुद्रात विजय मिळवले. 1767-68 साली हैदर अलीच्या आरमाराशी खुल्या सागरात लढून हैदरचे आक्रमण उधळून लावले. 1782-83 साली तर धुळपांनी रत्नागिरीजवळ समुद्रात 5 इंग्रज नौदल युद्धनौकांशी अटीतटीची झुंज देत 5ही जहाजे, त्याबरोबरच इंग्रजांचा जनरल खासा व 5ही कप्तान जिवंत कैदी पकडले. असा भीमक पराक्रम कुठल्याही भारतीय सत्तेने केला नव्हता. इंग्रजांचा जनरल असा कधीच पकडला गेला नव्हता, जे धुळपांनी साध्य करून दाखवले. 1772 साली धुळपांच्या आरमाराने फिरंगी युद्धनौका सॅन्ता आना जिंकली, पण ती परत द्यावी लागल्याने तिची मुख्य डोलकाठी गिरियेच्या रामेश्वराला अर्पण केली आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे दादरा नगर हवेलीची निर्मिती कशी झाली हे आपण आमच्या श्री देव गिरिये रामेश्वराच्या भागामध्ये पाहिले असेलच. असे अनेक पराक्रम धुळपांच्या नावावर जमा आहेत. पण मराठा आरमार हा विषयच मुळात फार कमी सामान्य लोकांना ठाऊक असतो. त्यातल्या त्यात शिवरायांनी आरमाराची स्थापना केली आणि कान्होजी आंग्र्याने ते वाढवून बलशाली केले. ह्या 2 वाक्यांपलीकडे लोकांना फारसा इतिहास माहीतच नसतो. त्या सर्वांना मराठी वीरांनी केवळ सह्याद्रीच्या शिखरावर आणि दख्खनच्या पठारावरच नाही तर अथांग सागरावर देखील पराक्रमाचा ठसा उमटवला आहे. त्याचा इतिहास येथे येऊन धुळप वीरांच्या या समाधीजवळ येऊन जाणून घेणे फारच गरजेचे आहे. आंग्रे व धुळप ह्या वीर घराण्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळेच 18व्या शतकात इंग्रज भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरू शकले नाही. त्यामुळेच मराठ्यांचा स्वातंत्र्य सूर्य तळपत राहिला. मराठा आरमाराच्या या संघर्षामुळे इंग्रजांसारखी बलाढ्य पाश्चिमात्य संस्था बंगालमध्ये कलकत्त्याच्या आणि चोलामंडलम म्हणजे तामिळनाडूमध्ये मद्रासच्या रूपाने तेथे समुद्रावर विरोध करायला कोणीच नसल्याने झटकन पाय रोवून शिरजोर झाली. पण कोकणात मात्र मुंबई सारखे मोक्याचे ठिकाण हाती असूनही मराठ्यांकडे आरमारी शक्ती व आंग्रे आणि धुळपांसारखे शूर नेतृत्व असल्यामुळे इंग्रजांना हिंदुस्थानात सर्वात शेवटी येथे कोकणात हातपाय पसरता आले. त्यामुळे विजयदुर्ग परिसरात याल तेव्हा या आनंदराव धुळपांच्या समाधीला भेट देऊन मानाचा मुजरा करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटूया या विजयदुर्ग परिसरातील अजून एका अपरिचित ठिकाणाच्या भेटीला आणि जाणून घेऊया मराठा आरमाराचा अपरिचित इतिहास. आपल्याला आजचा हा भाग कसा वाटला हे प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.